आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत। जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण यांच्या जीवितात जास्त धोका यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आम्ही आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला। तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता घेत आणि आता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत। हां, आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे। तर आम्ही मागणी केलेला आहे तर यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी। तर संरक्षणाची जी काही मागणी आहे त्यांची सरकारने त्याच्यावरती समानतेच्या अधिकाराच्या अंतर्गत जसा किरीट सोमय्याला पटकन संरक्षण ज्या पद्धतीने दिलं जातं त्याच पद्धतीने यांच्या गुन्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार वगैरे केलाय तर किरीट सोमय्याच्या तुलनेत यांना जे आहे जास्त संरक्षणाची गरज आहे आणि यांचं प्रकरण यांच्या जीवितात जास्त धोका यांच्यावरती अगोदर पण अटॅक झालेले ते प्रकरण झाल्यानंतर आणि त्याच्यामुळे यांना संरक्षण गरजेचं आहे। देखील म्हणलेलं आहे की आमच्या वकिलांना देखील संरक्षण मिळालं पाहिजे। हा बरोबर आहे, मी सोशल मीडियावरती बघतोय अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की वकिलांच्या मुलीसोबत असं घडायला पाहिजे होतं म्हणून त्यांना कळलं असतं। अनेक लोक अशा पद्धतीने म्हणतायत आणि सत्ताधाऱ्यांचं हे स्पॉन्सर्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे। कारण की मी अजूनपर्यंत ती चार्जशीट काय पाहिलेली नाही। त्याच्या आधीच सरकारने आणि सत्ताधाऱ्यांनी एक बाव उचवला की हा कन्व्हिक्टेड आहे, हा गुन्हेगार आहे। अजून चार्जशीटच कोर्टासमोर आलं नव्हतं, ज्या दिवशी चार्जशीट आलं त्याच दिवशी एन्काउंटर झालेलं आहे। तर हे कोणालाच माहिती नाहीये, कोणीच पेपर वाचलेला नाहीये का त्याचा स्पेसिफिक त्याच्यामध्ये रोल काय। तर म्हणून त्याला जरी त्याचा रोल असता तो जिवंत असता तर ट्रायलमध्ये कळालं असतं की तो खरोखर गुन्हेगार आहे की नाही। पण शॉर्टकट मेथड वापरून त्याला इलिमिनेट केलंय आणि त्या शाळेतले जे मेन आरोपी आहेत ते अजून पोलिसांच्या हाती लागत नाहीत। हे सरकारचं अपयश आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ही लढाई लढण्यासाठी त्यांचं पीडितांचं म्हणणं आहे की माझं जिवंत राहणं आवश्यक आहे आणि याच्या आधी पण माझ्यावर काय अटॅक्स वगैरे होऊन गेलेले आहेत, संरक्षण कमी आहे म्हणून त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने मागणी केलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।